आज म्हटलं नवीन वर्ष आहे, वर्षाचा पहिला दिवस, तर काहीतरी गोडधोड करूया. काय करावं बरे विचार केलात, म्हटलं चला गाजरचा हलवाच करूया. एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारा गाजरचा हलवा 20 मिनिटामध्ये तयार झालेला आहे हलवा. तर चला याची रेसिपी बघूया आपण. गाजर हलवा करण्याकरिता मी 1 लिटर मलाईचं दूध घेतलं आहे आणि सगळ्यात आधी दूध आटवायला ठेवून देते मी. 1 लिटर दूध पूर्ण आटवून त्याचं अर्ध करून घेणार आहे. दुधाला छान उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आलेली आहे. एकीकडे आता गाजर किसून घेते. काल आमच्या इकडे आठवडी बाजारातून मी मस्तपैकी 1 किलो असे गाजर आणले. छान लाल लाल ते धुवून घेतले आणि किसणीने छिलून घेतले आणि आता किसून घेते. गाजर किसून झालेले आहे. आणि दूध पण छान आटलेलं आहे. अर्ध्यापेक्षा कमी 1 लिटर दूध मी घेतलं होतं. अर्ध्यापेक्षा कमी दूध आटवून घेतलं. इथे माझ्याकडे थोडा फ्रीजमध्ये ठेवलेला खवा होता, 50 ग्राम असेल, तो खवा टाकून घेते. आणि खवा व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेते. खवा आणि दूध पूर्ण मिक्स झालेलं आहे. गरम गरम दूध होतं त्यामुळे लवकरच खवा मिक्स होतो. तर याच्यामध्ये किसलेला गाजर टाकून घेतला. दुधामध्ये गाजराचा किस मिक्स करून घेतला व्यवस्थित. संपूर्ण गाजर किस जो शिल्लक राहिला होता तो देखील टाकून घेतला. इथे मी 1 किलो गाजरचा हलवा केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून गाजराचा किस व्यवस्थित शिजवून घेते आहे. इथे मी पूर्ण पाणी आटतपर्यंत शिजवून घेतला. तर पाहू शकता पूर्ण पाणी हे आटलेलं आहे. गाजरचा हलवा आणि दूध एकदम छान मिक्स झालेले आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, गोडाचा पदार्थ असला तरी मिठाशिवाय चव नाही. आणि साखर, इथे मी 1 बाउलभर साखर घातलेली आहे. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये गोड साखर हवी आहे तुम्ही त्या प्रमाणामध्ये घालू शकता. मला गोड पदार्थ हा थोडा जास्त गोडच आवडतो. व्यवस्थित साखर मिक्स करून घेते. साखरेला पण पाणी सुटते, तर व्यवस्थित ते पण साखरेचं पाणी सुटून ते आटतपर्यंत व्यवस्थित छान शिजवून घेते. गाजर हलवा झालेला आहे, मस्तपैकी शिजलेला आहे संपूर्ण. छान रंग पण त्याला छान सुरेख आलेला आहे. या ठिकाणी मी 2 चम्मच तूप, साजूक तूप टाकून घेते. शेवटी टाकलं आहे तूप मी, तसंच टाकते शेवटी. पूर्ण हलवा तयार झाल्यानंतर तूप टाकल्यानंतर सुद्धा छान थोडा वेळ परतून घेतला आहे हलवा. तुपावर ड्रायफ्रूट्स थोडे ब्राऊन होतपर्यंत तळून घेतले. ते ड्रायफ्रूट्स टाकले. हिवाळ्यामध्येच गाजरचा हलवा छान लागतो. हे जे गाजर मिळतात सीझनेबल, त्या गाजरांना वेगळीच चव असते. तर हा हलवा झालेला आहे. वेलची, जायफळ पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घेते. गाजरचा हलवा झालेला आहे. तो मी बाउलमध्ये काढून घेत आहे. त्याच्यावरती डेकोरेशन मी काजू पण थोडे तुपात तळून घेतले आणि त्या काजूनी डेकोरेट करत आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स आवडते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. वरून थोडे पिस्त्याचे काप. हलवा हा तयार झालेला आहे. तर या पद्धतीने जो मी हलवा केला तो आवडला का मला नक्की कमेंट करून सांगाल. आणि तुम्ही कशा पद्धतीने हलवा करता, असाच करता का? तर हा 20-25 मिनटात झटपट हा हलवा तयार झालेला आहे. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि माझ्या फेसबुक पेजला फॉलो पण करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय. हॅपी न्यू इयर सगळ्यांना.
नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा.